जोपर्यंत आम्हाला ओबीसीतूनच मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबईतून हलणार नाही। त्याही आमदार खासदार मंत्र्याची जरांगे पाटलाच्या आरक्षणासंदर्भात पोस्ट करू नका। सरकारला आम्हाला एवढं सांगायचं आहे की आता आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही घरी वापस जाणार नाही। आमदार आता झोपले का? मताच्या वेळेस मराठ्यांच्या मतावर निवडून येतात, म्हणून आता सरकारला आणि मराठा आमदारांना सुद्धा यानंतर असं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर या रोषाला सामोरं जावं लागेल। पानिपतच्या युद्धामध्ये जी नीती अवलंबली की मराठ्यांना उपाशी मारून ते युद्ध जिंकले झालं, त्याच पद्धतीचं शासन हे अब्दाली शासन या ठिकाणी या सर्व आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करतं। पण शासनाला हे सांगतो, हे मराठे आहेत, हे मागं हटणार नाही। त्या सरकारला आमचं सांगणं आहे, फडणवीसला सांगणं आहे की आम्ही आमच्या भाकरी खाऊन या ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही, मागे हटणार नाही। मनोज दादा राजकारणी माणूस नाही। मनोज दादाची एकच इच्छा आहे की या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आमच्या सुद्धा काही मराठे प्रस्थापित आहेत, त्या प्रस्थापित मराठ्यांनी सर्वसामान्य मराठ्यांची वाट लावली अक्षरशः। आज तुम्हाला माहीत असेल, एवढ्या पावसात एवढ्या उपाशीपोटी मराठा सगळा स्टेशनवर झोपतोय। हे लोक आमचे मराठे, काही प्रस्थापित मराठे, खरोखर आमच्या डोळ्यातनं पाणी पडत होतं। हमला केला आणि आज आम्हाला 2 वर्ष झालं आरक्षण नाही दिलं, म्हणून आम्हाला दुसऱ्यांदा मुंबईला आलो। मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार असताना आम्हाला वाशीमध्ये जी अधिसूचना दिली, सगळे सोयरे कायदा लागू करतो म्हटलं आणि आमची फसवणूक केली। स्वतःच्या जीवावर आम्ही आहेत, पुन्हा शासनाने आमची काही व्यवस्था केली नाही। आम्हाला पाणी नाही, तर चहा नाही, नाश्त्याची तर हॉटेल पूर्ण बंद केली शासनानं। इतका आमचे अत्याचार करत आहे शासन। तर मग शासन परत चांगलं होतं, पण हे शासन अजिबात चांगलं नाही। पाण्याची बॉटल भेटत नाही, सगळे हॉटेल रस्त्यावरती सगळं बंद केले त्यांनी। आता आम्ही इथं काय प्यायचं, काय खायचं? आता आम्ही मुंबई इथून सोडणार नाही। इथं वडापाव बंद केला आहे। कोकणातून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्याला सशस्त्र पाठिंबा देतोय आणि आज जे काही सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्यांना जॉब नाही। मराठा समाजावर सतत अन्याय होत आहे। मराठा समाजाची छोटीशी मागणी सुद्धा सरकार जर पूर्ण करत नसेल तर याला फार मोठा मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याचा विस्फोट होईल आणि मुंबई बंद होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत आम्हाला ओबीसीतूनच मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबईतून हलणार नाही। हा संपूर्ण मराठा बांधवांचा ठाम निर्धार आहे। आणि जोपर्यंत आरक्षण आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मराठा बांधवांना एक सांगू इच्छितो की कोणत्याही आमदार खासदार मंत्र्याची जरांगे पाटलाच्या आरक्षणासंदर्भात पोस्ट करू नका। त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला म्हणजे काय आपल्या समाजावर उपकार केले नाहीत। त्यांना जर खरंच मराठा समाजाचा कैवार असेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पद स्वीकारू नाही। त्या आमदार खासदारांचे आपण स्वागत करू। सर, मैदानाच्या बाहेर यायला मैदानात पूर्ण पाणी साचलेलं आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही घरी वापस जाणार नाही। तिथं मैदानात पूर्ण पाणी साचलेलं आहे, तिथल्या झोपायची व्यवस्था नाही, संडासची व्यवस्था नाही, कुठं जेवण्याची व्यवस्था नाही, कुठं पाणी नाही। आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत एक सांगणं आहे की मराठा आमदार आता झोपले का? मताच्या वेळेस मराठ्यांच्या मतावर निवडून येतात, म्हणून आता सरकारला आणि मराठा आमदारांना सुद्धा यानंतर असं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर या रोषाला सामोरं जावं लागेल। एक मराठा। आंदोलक याच्या बाहेर गर्दी कशामुळे करतात? मनोज दादांनी सांगितलेलं आहे की शांततेत आंदोलन करायचं आहे आपल्याला। आणि काय झाले, काल 2 दिवस झाला आम्ही इथं आलो। 2 दिवसापासून इथं कसली खाण्याची सोय नाही, पाणी नाही प्यायला, हॉटेल चालू नाहीत, काय नाही। आणि आमच्या मराठी माणसाचे इतके खूप हाल झाले तिथं 2 दिवसात। तरी पण आम्ही 1% तो मागं सरकणार नाहीत। आम्ही मराठा आरक्षण घेणार म्हणजे घेणार। ओबीसी जे शासनानं जे ह्याचं धोरण काढलंय चेपवायचं आणि संपवायचं, त्या धोरणाच्या विरोधात गर्दी दिवसांदिवस वाढायला। काल जे शासनानं प्रकार केला, इथले स्थानिक लेवलच्या हॉटेल आणि इथल्या फुटपाथवर अन्न देणाऱ्या लोकांना दबाव टाकून त्यांनी जे घरला पाठवलं आणि सगळं बंद करण्याचा प्रयत्न केला। एक प्रकारे पानिपतच्या युद्धामध्ये जी नीती अवलंबली की मराठ्यांना उपाशी मारून ते युद्ध जिंकले झालं, त्याच पद्धतीचं शासन हे अब्दाली शासन या ठिकाणी या सर्व आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करतं। पण शासनाला हे सांगतो, हे मराठे आहेत,
हे मागं हटणार नाहीत। या दिवसांदिवस जेवढं तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करशील तेवढा उसळून या मुंबईच्या कडाकोपरीत दडलेला किंवा या महाराष्ट्रात दडलेला मराठा उसळून या ठिकाणी रेल्वे स्टेशन मध्ये गर्दी का करताय? रेल्वे स्टेशन मध्ये गर्दी करत नाही। रेल्वे स्टेशन मध्ये जे या ठिकाणी थांबलेले लोक नाहीत, जी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी जी थांबलेली लोक आहेत ती या ठिकाणी आल्यात। गर्दी करण्याचं कारण नाही किंवा आम्हाला स्थानिक लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही, फक्त या शासनानं लवकरात लवकर समजून घेऊन आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं हीच एवढी आमची इच्छा आहे। आणि त्या व्यतिरिक्त मनोजदादा जरांगे यांनी लोकसभेला आपला प्रभाव दाखवला होता, पण तुम्हाला माहीत असेल विधानसभेला मनोजदादा जरांगे साहेबांनी अजिबात भाग घेतला नाही। त्यामुळं मनोजदादा राजकारणी माणूस नाही। मनोजदादाची एकच इच्छा आहे की या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आमच्या सुद्धा काही मराठे प्रस्थापित आहेत, त्या प्रस्थापित मराठ्यांनी सर्वसामान्य मराठ्यांची वाट लावली अक्षरशः। आज तुम्हाला माहीत असेल एवढ्या पावसात एवढ्या उपाशीपोटी मराठा सगळा स्टेशनवर झोपतोय। हे लोक आमचे मराठे काही प्रस्थापित मराठे एसीत झोपतात। साहेब आम्ही खरोखर दिवसभर उपाशी राहिलो, काल पावसात भिजलो, आम्हाला राहायची व्यवस्था नव्हती, पण सुदैवानं डॉक्टर विश्वजित कदम यांना आमच्या ज्या काही लोकांनी कॉन्टॅक्ट केला त्यांनी खरोखर आम्ही त्यांचे आभारी आहे की त्यांनी आमची भारती विद्यापीठमध्ये राहायची सोय केली। आम्हाला खरोखर आमच्या डोळ्यातनं पाणी पडत होतं। 50,000 त्या ठिकाणी मराठा बांधवांची सोय केली डॉक्टर विश्वजित कदम बाळासाहेब यांनी मनापूर्वक सांगलीच्या वतीने व तमाम मराठा हिंदू सकल समाज बांधवांच्या वतीने त्यांची गर्दी झाली। आमचे काल अन्न पाणी बंद केलं होतं, पण आमच्या गावाकडून ट्रकाचे ट्रक भरून भाकरी येणार आहे। या सरकारला आमचं सांगणं आहे, फडणवीसला सांगणं आहे की आम्ही आमच्या भाकरी खाऊन या ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही, मागे हटणार नाही। खरं तर या ठिकाणी झालेली आहे। सरकारनं हे 2 वर्षापासून मनोजदादाचं काल 29 ऑगस्ट दिवस होता 2023ला अंतरवली सराटीला या ठिकाणी उपोषण चालू होतं। त्यावेळेस आमच्या माता भगिनीवर हरिपाठ आणि शांततेने उपोषण चालू असताना सरकारने हमला केला आणि आज आम्हाला 2 वर्ष झालं आरक्षण नाही दिलं, म्हणून आम्हाला दुसऱ्यांदा मुंबईला आलो। मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार असताना आम्हाला वाशीमध्ये जी अधिसूचना दिली सगळे सोयरे कायदा लागू करतो म्हटलं आणि आमची फसवणूक केली। परत आम्ही आज आझाद मैदानावर उपोषणासाठी कालपासून बसलेले आहे मनोजदादा। आणि जर का मनोजदादाचा आम्हाला आदेश आहे शांततेने आपण या ठिकाणी सर्व शांततेच्या पद्धतीनेच मराठा सेवकांना सुद्धा विनंती केलेली आहे की आपलं आंदोलन शांततेच्या पद्धतीने झालं पाहिजे, आपला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे। सरकारनं आमची विनंती आहे, आम्हाला मुंबईच्या लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही। मुंबईची लोक आमचीच आहेत, महाराष्ट्रातलीच लोक आहेत, त्यांना त्रास द्यायची आमची इच्छा नाही। आणि काल दादानी सुद्धा सांगितलंय कुठल्याही मुंबईकराला त्रास झाला नसला पाहिजे, कारण कुठल्याही मुंबईकराला त्रास झाला नसला पाहिजे हे दादाने पण डिक्लेअर केलं। जर दादानी सांगितलं तरी मुंबई पेटू शकते, या शासनानं दखल घ्यावी। दादा हा लोकशाहीनं लढणारा माणूस आहे। जर दादांनी आक्रमक भूमिका घेतली असती तर सगळी मुंबई बंद पडली असती, पण दादांनी कधीही लोकशाही मार्ग व्यतिरिक्त कुठला आंदोलन अवलंबलेलं नाही। स्वतःच्या जीवावर आम्ही आहेत, पुन्हा शासनाने आमची काही व्यवस्था केली नाही। आम्हाला पाणी नाही, तर चहा नाही, नाश्त्याची तर हॉटेल पूर्ण बंद केली शासनानं। इतका आमचे अत्याचार करत आहे शासन, कुठे व्यवस्था काहीच नाही। स्वतः मराठा बांधव हे स्वतः मनोजदादा जरांगे पाटलाच्या त्यागासाठी सगळं त्याग द्यायला तयार आहेत, पूर्ण आहेत। इतका अत्याचार चालू आहे। मुघल शासन पर चांगलं होतं, पण हे शासन अजिबात चांगलं नाही। आपण कुठून आलात काय म्हणाल दादा? वसमत तालुका राहणार गिरगाव इथून आलो आम्ही की बस एका महिन्याचा प्रवास घेऊन हे साहित्य आणलेलं आहे, खाण्यापिण्याचं चक। आता ही मुंबई आम्ही काय सोडणार नाही, मुंबई जाम केल्याशिवाय आम्ही रस्त्यावर उतरणार, रस्ते बंद करणार, रस्त्यावर बसून झोपून राहणार आम्ही। आज तरी इथं बसलो आम्ही, आम्हाला कोणतीही शासनाची सोय नाही अजिबात। आजचा दुसरा दिवस आहे। आम्ही काल आझाद मैदानावरती गेलो होतो, तिथं पाण्याची बॉटल भेटत नाही, सगळे हॉटेल रस्त्यावरती सगळे बंद केले त्यांनी। आता आम्ही इथं काय प्यायचं काय खायचं, आता आम्ही मुंबई इथून सोडणार नाही। मुंबई सोडायची नाही, किती दिवस सोडायची नाही, जोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। इथं आता आम्ही चाललोय, इथं आमची टॉयलेटची सोय नाही, काहीच नाही। आता आम्ही इथं कसं करायचं, उद्या आमची टॉयलेटची सोय कुठं करायची?
पुढं करायची त्यांची. हा, पुढं करायची. हा. रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या गावातले 90% सगळे मराठी हे त्याच्यासाठी सगळे सगळे 200 माणसं घेऊन रस्त्यावर राहिलो. रस्त्यावर जेवण करून आम्ही हाताने स्वयंपाक म्हणून इथे वडापाव सुद्धा बंद केला आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाही. आम्ही सगळे भाऊ आणि सगळे बऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही. आज मनोजदादांनी जो निर्णायक क्षणी हा लढा आणून ठेवलाय त्यांना आम्ही कोकणातून पूर्ण समर्थन देतोय. त्या संदर्भात आम्ही गेल्या वेळी त्या समर्थनार्थ 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण देखील घेतलं होतं. आणि गोर गरीब मराठ्यांना आज आरक्षणाची खरोखर गरज आहे. आज बघितलं तर सिव्हिल इंजिनियर आणि शिकलेली मुलं बेकार फिरतात. आज आम्हाला आणि 10-12 हजार पगारावर नोकऱ्या करतात. त्यांचं करिअर उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. आणि अशा परिस्थितीत आज जर मनोजदादा समाजासाठी जर मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आमरण उपोषण करत असतील तर आम्ही देखील त्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चाला आम्ही सपोर्ट करतो. आम्हाला आरक्षणाचं हवंय ते कोणते कुणबी मराठा द्या किंवा सर्वसमावेशक तोडगा काढून कुठल्याही याच्यातून आरक्षण द्या, पण आज आमच्या मुलाबाळांसाठी आरक्षणाची खरोखर गरज आहे. मनोज दादा जरांगेंचं आजचं जे आंदोलन कालपासून जे चालू झालंय त्याचा आमच्या कोकणातून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्याला सशस्त्र पाठिंबा देतोय. आणि आज जे काही सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्यांना जॉब नाहीत आणि त्याच्यामुळं आता हा माझा पुतण्या आहे, तो सिव्हिल इंजिनियर आहे पण त्यालाही जॉब नाही. तो पण असाच भरकटत कुठेतरी फिरत राहतोय. आणि उगाच नेत्यांच्या पाठीमागे फिरण्यापेक्षा आम्ही समाजाच्या पाठीमागे फिरून आम्ही आज त्यांना समर्थन देतोय. आणि उद्या आम्हाला आरक्षण मिळेल असं आम्हाला त्यांच्या माध्यमातून वाटतंय. नक्कीच एक वर्ग असा आहे ती शक्यता नाकारता येत नाही, गोष्टी नाकारता येणार नाही. काही मराठ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मिळालं तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या, नाही तर आम्हाला इतर कोणत्याही कोट्यातून आरक्षण नको. आता त्या मराठ्यांचं तसं म्हणणं असेल, कदाचित त्यांना मिशीला पीळ देऊन ते वावरत असेल, त्यांना कदाचित गरजही नसेल. पण आज खरोखर तळागाळात जाऊन जर आपण बघितलं तर खरोखर आज मराठ्यांना ही आरक्षणाची गरज आहे. ते कोणत्याही कोट्यातून आमचं तर म्हणणंच आहे सर्वसमावेशक सर्वांनी एकत्र बसा, सर्व पक्षांनी एकत्र बसा आणि सर्वसमावेशक तोडगा काढून हा विषय एकदा मिटवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या असं आमचं म्हणणं आहे. ताई काय सांगा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. कुणबी मराठा म्हणून कुणबी असो किंवा मराठा असो, कारण सध्या पाहिलं तर ज्यांना आरक्षण आहे त्यांची मुलं वाटतं उच्च पदावर आहेत. मराठ्याच्या मुलांना चांगली मार्क्स मिळून सुद्धा ते उच्च पदावर नाही जाऊ शकत कारण आरक्षण नाही. आरक्षणाची गरज आहे, ज्याला गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे.